हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथ्स 1 मधला चौथा टॉपिक चालू करणार आहे. तो म्हणजे डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. मी तुम्हाला सिक्वेन्स सिरीज हा चॅप्टर संपत असतानाच तुम्हाला सांगितलं होतं की आता एखादा सोपा चॅप्टरनं सुरुवात करणार आहे, कारण कसं आहे, आपले सगळेच पहिले जे लेसन्स आहेत ते खूप अवघड आहेत. ट्रिग्नॉमेट्रीचा आपण खरं तर लेसन सुरू करायला पाहिजे होता, ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2, पण हा संपल्यानंतर मग मी ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 कडे येणार आहे. कारण हा जरा चॅप्टर सोपा आहे. हा थोडंसं जरा तुम्ही रिलॅक्स व्हाल त्यामुळे, कारण सिक्वेन्स सिरीज नंतर परम्युटेशन कॉम्बिनेशन जर घ्यायचं तर फार म्हणजे तुमच्या संपूर्ण टेक्स्टबुक मधला अवघड चॅप्टर आहे. तुमच्या टेक्स्टबुक मधला सर्वात अवघड चॅप्टर आहे तो परम्युटेशन कॉम्बिनेशन. ट्रिग्नॉमेट्री पार्ट 2 मध्ये भरमसाठ नवीन फॉर्म्युले आहेत. म्हणजे काही जरी स्टार्ट करायचं झालं तरी थोडंसं त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल हाय आहे. त्यामुळे जरा एक चॅप्टर आपण आता सोपा घेऊ आणि परत मागे येऊ, काही बिघडत नाही आपल्याला. तर आपण मॅट्रायसेस आणि डिटर्मिनंट किंवा डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस हा चॅप्टर पाहणार आहोत. हा चॅप्टर लेंथ वाईज मोठा आहे, पण चॅप्टर सगळ्याचा सगळ्यात सोपा आहे. एक फक्त डिटर्मिनंट मधले ठराविक प्रॉब्लेम सोडले तर हा ऑलमोस्ट सोपा आहे, त्याच्यात काही फारसा अवघड नाही. ठीक आहे. आता ऍक्च्युली ह्याच्यात दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत, डिटर्मिनंट आणि एक मॅट्रायसेस. आता मॅट्रायसेस हा भाग तुम्हाला नवीन आहे, पण डिटर्मिनंट थोडाफार सगळ्यांना माहिती, थोडाफार. 10th स्टँडर्ड मध्ये असताना, 10वीत असताना आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले होते युझिंग क्रॅमर्स रूल. आठवलं का बाबा तुम्हाला? क्रॅमर्स रूलचा वापर करून आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केले होते. x इज इक्वल टू dx अपॉन dy, y इज इक्वल टू dy अपॉन d. हा जो प्रकार होता ना सायमल्टेनियस इक्वेशनचा, त्यात तुम्ही डिटर्मिनंट नावाची कन्सेप्ट पाहिली होती, पण तो फक्त ऑर्डर 2 चा डिटर्मिनंट होता. आता ऑर्डर 2 म्हणजे काय वगैरे सगळं सांगतो मी, लक्ष द्या. d इक्वल्स डिटर्मिनंट 1 3 4 -5 असा डिटर्मिनंट कसा सोडवायचा तुम्ही आठवते का बघा. पहिल्यांदा या दोघांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, या दोघांचं 1 इंटू -5. आता त्या स्टेप्स एवढे डिटेल दाखवायचे नसतात, पण आपलं मी पहिल्यांदा फर्स्ट क्वेश्चन म्हणून दाखवलं. 1 इंटू -5 मायनस यांचा प्रोडक्ट घ्यायचा 4 इंटू 3, हा प्रोडक्ट मायनस आहे. तर 1 इंटू -5 म्हणजे -5, मायनस साइन 4 3 जा 12, -5 -7 म्हणजे -17. ही झाली व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंट मध्ये दोन रोज होते, दोन रोज, रो म्हणजे आडवे असतात, आणि दोन कॉलम्स आहेत. याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, किंवा इव्हन त्याला 2/2 देखील म्हणतात. 2/2, दोन रोज दोन कॉलम्स, ह्याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2/2. हे तुम्ही सगळेजण 10वीत शिकलेला. आता आपल्याला पाहायचं आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. पुढे इंजिनिअरिंगला वगैरे जर गेला तर डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 4 5 6 पर्यंत सुद्धा जातात. पण हे जर का क्लिअर असेल तर त्याच्या आधारे आपल्याला, जसं तुम्हाला हे माहिती आहे बघा, त्याच्यावरून नेक्स्ट कळेल तुम्हाला तसं. आता आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 कसा सोडवतात तुम्हाला हे एक्झाम्पल दाखवतो. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. d equals determinant 2 1 4 0 -3 -5 3 -1 5. काही नंबर्स, 3 रोज आहेत बघायचा, 3 रोज आणि असे 3 कॉलम्स आहेत. मिळाले? ह्याला म्हणतात फर्स्ट रो, ह्याला म्हणतात सेकंड रो, ह्याला म्हणतात थर्ड रो, आणि त्याला R1 R2 R3 असं देखील म्हणतात. फर्स्ट रो म्हणजे R1, सेकंड रो म्हणजे R2, थर्ड रो म्हणजे R3. असेच कॉलम 1 कॉलम 2 आणि कॉलम 3, C1 C2 C3. कॉलम 1 म्हणजे 2 0 3, कॉलम 2 हे एलिमेंट्स, कॉलम 3 4 -5 5. असे याच्यात रोज आणि कॉलम्स आहेत. 3 रोज 3 कॉलम्स, 3 रोज आणि 3 कॉलम्स, ह्याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 म्हणतात. काय म्हणतात ह्याला? डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 असं म्हणतात. आता हा कसा सोडवायचा असतो तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण नेहमी रो न सोडवतो.
रोनं ओपन करतो. ऍक्च्युअली डिटर्मिनंट हा कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करता येतो. डिटर्मिनंट हा कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करता येतो. हे तुम्हाला थोडं पुढे झाल्यानंतर मी तुम्हाला परत करून दाखवेन. आता एकाच रोनं ओपन करायची सवय ठेवा. कोणत्या R1 कसं ओपन करतात, तर पहिल्यांदा 2 हा एलिमेंट लिहायचा, इंटू पुढे डिटर्मिनंट लिहायचं. कोणता डिटर्मिनंट, तर ऐका नीट लक्ष द्या. हा एलिमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये हे सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट लिहायचा. उरलेल्या चौघांचा परत ऐका. हा एलिमेंट ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये ते सोडून उरलेले चौघ -3 -5 -1 5. आता सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन, हे फार महत्वाचं आहे. ते साइन का चेंज होतं हेही तुम्हाला नंतर कळेल. आता फक्त मेकॅनिझम लक्षात ठेवा. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन डिटर्मिनंट. हा एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये ते सोडून उरलेले चार बघा, रो आणि कॉलम सोडून तो एलिमेंट, हा एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये ते सोडून उरलेले 0 -5 3 आणि 5. आता लास्ट एलिमेंट विथ साइन जो असेल ते प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस 4. तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये ते सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट 0 -3 3 -1. आणि मग आता हे सोडवत जायचं. 2 इंटू ब्रॅकेट 5 3 जा, आता 2/2 चा तुम्ही शिकलात ना. 5 3 जा -15, मायनस साइन द्यायचं आणि बघा मायनस इंटू मायनस प्लस 5 येणार आहे. म्हणजे हे साइन आहे तसं राहणार आहे. त्याच्यात हमखास चुकतात साइन मध्ये, लक्षात ठेवा. साइन मध्ये -1 ऍज इट इज. 5 इंटू 0 0, मायनस साइन द्यायचंच. मग 3 5 जा -15, म्हणून मी याला प्लस केलं बघा. +15 +4 ऍज इट इज इंटू ब्रॅकेट 0 इंटू समथिंग म्हणजे 0, मायनस साइन द्यायचं. मग 3 इंटू -3 म्हणजे -9, म्हणजे ते झाले +9. 2 इंटू ब्रॅकेट -15 -5 म्हणजे -20. -1 इंटू ब्रॅकेट 0 + 15 म्हणजे 15. +4 इंटू ब्रॅकेट 0 + 9 म्हणजे 9. -40 -15 आणि 9 4 जा 36 पॉझिटिव्ह. ठीक आहे. तर बघा -40 -15 -55 झाले. मायनस त्यातनं 36 किंवा अनेक सांगतो सोपा पडला. हे बघा हे जवळजवळचे नंबर आहेत. -40 आणि +36 चा आन्सर किती आला सांगा. 4 शिल्लक आहे त्याच्यात एक्स्ट्रा, कारण निगेटिव्ह 4 आहे. -4 आणि -15 म्हणजे -19 ही तुमच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे. असा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सॉल्व्ह करायचा. मी एकदा परत सांगतो. बघा फर्स्ट एलिमेंट लिहायचा, रो आणि कॉलम सोडून उरलेले जे 4 नंबर दिसतात त्यांचा डिटर्मिनंट लिहायचा. फक्त सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन. +1 असेल तर -1, -1 असेल तर +1 बाय चेंजिंग द साइन. ते काय करतात त्याचं कारण नंतर सांगणार आहे मी तुम्हाला. सेकंड एलिमेंट बाय चेंजिंग द साइन. बाकी एलिमेंट रो आणि कॉलम सोडून जे चौघ दिसतात की नाही चौघ त्यांचा डिटर्मिनंट. लास्ट एलिमेंट विथ साइन. रो आणि कॉलम सोडून उरलेले 4 एलिमेंट दिसतात ना त्यांचा डिटर्मिनंट. आणि हे सगळं सोडवत आलात की तुम्हाला जे मिळतं दॅट इज व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ते जे आहे त्याला काय म्हणायचं, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, जी तुम्हाला काय दिली आहे -19 दिलेली. अशा प्रकारे तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं असतं. ओके ओके. आता नेक्स्ट पुढची जी आपण कन्सेप्ट पाहणार आहोत ती म्हणजे एलिमेंट पोझिशन. ELEMENT एलिमेंट पोझिशन म्हणजे काय प्रकार आहे. आपण प्रॉब्लेम सोडवताना बऱ्याचदा A11 A12 A31 अशी आपण नावं घेणार.
तर ते काय असतं यासाठी तुम्हाला मी एक्झाम्पल बघा. डी इक्वल्स डिटर्मिनंट 4 किंवा डिटर्मिनंटला आपण नाव आता ए दिले ए, म्हणजे त्यानुसार आपण पुढे चेंजेस करू. ए इक्वल्स डिटर्मिनंट 4 3 7 8 12 9 त्यानंतर 5 6 आणि -1 असे मी एलिमेंट्स त्याच्यामध्ये दिले. ठीक आहे. आता इथं मी तसंच ए इक्वल्स बघा इथं काय लिहितो बघा A11 A12 आणि असं खाली द्यायचं. A13 म्हणजे खाली म्हणजे ते नंबर्स खाली द्यायचे. A21 A22 A23 A31 A32 A33 असे पोझिशन द्यायचे. हे काय आहे 1 1 2 1 तर ऐका हे बघा ह्याला म्हणतात A I J स्मॉल I आणि स्मॉल j. I stands for number of row आणि J stands for number of column. I stands for number of row आणि J stands for number of column. आता A11 चा अर्थ असा असतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट. आता मला सांगा हे बघा फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम जरा कलर वापरतोय. फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम ह्यांचं इंटरसेक्शन तुम्हाला कुठं सापडलं ना इंटरसेक्शन त्या जागेला A11 असं म्हणतात. 11 थोडक्यात A11 या पोझिशनला कोण आहे तर 4 एलिमेंट आहे. A11 या जागेला कोण आहे तर 4 हा एलिमेंट आहे. आता हे काय आहे A12 म्हणजे फर्स्ट रो पण सेकंड कॉलम आहे. तो हा जो नंबर आहे आय तो रो करता असतो आणि जे हा कॉलम करता असतो. मग A12 म्हणजे काय फर्स्ट रो सेकंड कॉलम बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम त्यांचं इंटरसेक्शन जिथं मिळतं ना इंटरसेक्शन आहे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम इंटरसेक्शन कुठं मिळतं त्या जागेला A12 असं करायचं. तिथला एलिमेंट सांगायचं. असंच आता A13 म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम त्यांचं इंटरसेक्शन कुठं मिळतं बघायचं. आता बघा ही पोझिशन A22 हे बघा सेकंड रो सेकंड आहे आणि सेकंड कॉलम ह्यांचं इंटरसेक्शन इथे आहे. सेकंड रो सेकंड कॉलम ही पोझिशन बघा रो थर्ड आहे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम ह्यांचं इंटरसेक्शन म्हणजे A31 या जागी कोणता एलिमेंट आहे तर 5 हा एलिमेंट आहे. असं तुम्हाला हे 3x3 मध्ये इव्हन 2x2 मध्ये पण असतं. 2x2 मध्ये असं असतं बघा A11 A12 A21 A22 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड रो सेकंड कॉलम अशा यांना एलिमेंट पोझिशन असं म्हणतात. हा पार्ट लक्षात आला कारण हे समजलं मग तुम्हाला मायनर्स आणि को फॅक्टर्स कळणार आहे. मायनर्स आणि को फॅक्टर्स कळले की मग कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमला डिटरमिनंट कसा ओपन होतो हे तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी हे एलिमेंट पोझिशन कडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. Okay, now next concept is minor of an element. Minor of an element Aij. पुढची कन्सेप्ट आहे मायनर ऑफ एन एलिमेंट Aij. तर मायनर म्हणजे काय हे सांगतो पण त्या मायनर करता जे नोटेशन वापरतात ते कॅपिटल M आणि इथं Ij असा नंबर लिहिलेला असतो. हे मायनर करता असणारं नोटेशन आहे. मायनर ऑफ एन एलिमेंट Ai. आता एक्झाम्पल घेऊ आपण बघा परत एक डिटरमिनंट घेतो मी. डिटरमिनंट 2 3 4 1 0 5 3 2 6. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यांना पोझिशन्स काय आहेत ते कळले बरोबर. आता समजा मायनर ऑफ बघा
मायनर ऑफ A11 असं मला लिहायचं. तर त्याकरता जे नोटेशन आहे ते कॅपिटल M11 आहे. मायनर ऑफ A11 लाच कॅपिटल M11 म्हटलं. म्हणजे काय, तर मायनर इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग किंवा एलिमिनेटिंग, काही शब्द वापरतात, डिलीटिंग ith row and zth column. Minor of an element Aij is the determinant obtained by deleting or eliminating ith row and zth column. आता ह्याच्यातनं काही कळत नाही. एक्झाम्पल बघूया. मायनर ऑफ A11 म्हणजे कॅपिटल M11. तर हा एलिमेंट जो आहे ना, तो एलिमेंट ज्या रो मध्ये, ज्या कॉलम मध्ये, ते सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट म्हणजे 0, 5, 2, 6 हा डिटर्मिनंट सोडवला की त्याला म्हणतात मायनर. त्याला काय म्हणतात सांगा, मायनर. आता असं आदलं बदलं दाखवलं की तुम्हाला कळणार आहे. बघा, मायनर ऑफ A23 प्रत्येक एलिमेंटला करता येतं, पण मी आदलं बदलं दाखवणार आहे. असं तुम्हाला 9 वेळा करता येतं, 9 वेळा. कारण बघा याच्यात टोटल 9 एलिमेंट्स आहेत ना. मायनर ऑफ A23 त्याला नोटेशन आहे M23. म्हणजे काय असतं, तर हा एक डिटर्मिनंट असतो. सेकंड रो थर्ड कॉलम डिलीट करून राहिलेल्यांचा. आता मला सांगा, सेकंड रो दिसला इथे, सेकंड रो थर्ड कॉलम दिसले. मग सेकंड रो थर्ड कॉलम सोडून काय काय दिसलं सांगा तुम्हाला. हे असं प्रत्येक वेळेला नाही, हे असं करण्यात काय अर्थ नाही. बघा, सेकंड रो आणि थर्ड कॉलम डिलीट करून काय उरलेलं दिसलं सांगा तुम्हाला. काय उरलेलं दिसलं, तर 2 - 3 3 2 राहिले. बघा, 2 - 3 2. आणि हे पुढे तुम्हाला डिटर्मिनंट सोडवायचा असतो, त्याचा आन्सर तो भाग नंतरचा. मी फक्त मायनर म्हणजे काय तुम्हाला आता समजून देतो. मायनर म्हणजे काय, परत बघा. मायनर ऑफ A समजा 3-1 पाहिजे मला, त्याला M31 असं नोटेशन. आता काय असतं ते, तर थर्ड रो फर्स्ट कॉलम. हे बघा, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम सोडून उरलेले जे चौघे आहेत ना त्यांचा डिटर्मिनंट. थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट -3 4 0 5 -3 4 0 5. आणि हा सोडवून जे येईल त्याचा आन्सर तो नंतरचा. आणखी एक दाखवतो आपण. मायनर ऑफ A22. मायनर ऑफ A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करून त्याला नोटेशन लिहिलं पहिल्यांदा M22. हा बघा, सेकंड रो सेकंड कॉलम एलिमिनेट करून राहिलेल्या चौघांचा डिटर्मिनंट. तुम्हाला हे सेकंड रो सेकंड कॉलम बघा, ते डिलीट करा आणि उरलेले चौघ बघा. उरलेले 2 4 3 6 2 4 3 6. आणि जे सोडवून येईल ते आन्सर तो पुढचा भाग. ह्याला म्हणायचं मायनर ऑफ एन एलिमेंट. हे स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय असं पटकन येत नाही बरं का. आणि असं लाईन्स तर अजिबात ड्रॉ करायचे नाहीत. काही सगळं दिसायचं बंद होतं नंतर. मग ते सगळ्या मी फक्त 4 दाखवले आहेत, 1 2 3 आणि 4. हे असे 9 वेळा तुम्हाला करता येतं. प्रत्येक एलिमेंटचा मायनर काढता येतो. प्रत्येक एलिमेंट. मायनर इज अ डिटर्मिनंट. मायनर ऑफ एन एलिमेंट Aij इज द डिटर्मिनंट obtained by eliminating ith row and zth column. ते तुम्हाला असं कव्हर करून काय राहिले हे दिसलं पाहिजे. आणि याला प्रॅक्टिस लागते. हे जरी सोपं आहे, एकदम सोपं आहे, पण याला प्रॅक्टिस लागते. लक्षात आलं. हे मायनर्स आणि को फॅक्टर्स आपण पाहणार आहोत. त्यातला मायनर हा पार्ट आपण पाहतो. मग आता सर 2x2 ऑर्डर असेल तर त्यावेळी मायनर कसं काढायचं, तर ते फार सोपं, आणखी सोपं. एक्झाम्पल बघा. आता हा आपला डिटर्मिनंट काय ऑर्डरचा होता, 3x3 ऑर्डरचा होता ना, बरोबर आहे. मग ऑर्डर जर 2x2 असेल तर त्यावेळेस मायनर किंवा हे कसं काढायचे को फॅक्टर्स. तर आता पहिले आपण फक्त मायनरचा विचार करूया.
कोफॅक्टर याच्यानंतर शिकवणार आहे मी तुम्हाला. बघा एक एक्झाम्पल घेऊया तुम्हाला. चला डिटरमिनंट 2 3 4 5. बघा मायनर ऑफ A11 म्हणजे ऍक्च्युली M11. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये जे एलिमेंट्स आहेत ते सोडून उरलेलं फक्त नंबर लिहायचं बस. 5 डिटरमिनंट लिहायचं नाही. एका नंबरला कुठला डिटरमिनंट, त्यामुळे तो नंबर आहे तसा लिहायचा. मायनर ऑफ A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून, त्याला आधी नोटेशन घेतो 1 2. बघा M12 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून कोण राहिलं सांगा 4. बस त्याला म्हणायचं मायनर ऑफ आता A21 करूया आपण. A21 म्हणजे M21. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेला एलिमेंट म्हणजे 3. आता शेवटचं मायनर ऑफ A22 म्हणजे M22. याचा आणि याचा अर्थ एकच बरं का, लक्षात ठेवा. इज इक्वल टू म्हणजे M22 बघितलं की तुम्हाला कळलं पाहिजे मायनर ऑफ एलिमेंट A22 असतं असं कळलं पाहिजे. बघा 22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम सोडून उरलेला नंबर म्हणजे 2. हे 2/2 च्या बाबतीत एवढं सोपं आहे, लक्षात ठेवा. 3/3 च्या बाबतीत पण सोपं आहे, पण तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे किंवा प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. ओके. Okay. Now next concept is cofactors. Cofactors. त्याच्याकरता जे नोटेशन आहे ते कॅपिटल CIJ असं नोटेशन. मायनरलाच फक्त एक स्टेप ऍडिशनल जोडली की त्याला कोफॅक्टर्स असं म्हणतात. बघा काय लिहितो मी. CIJ म्हणजे कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट इज गिवन बाय -1 raised to I plus j -1 raised to I plus j into minor of that element म्हणजे MIJ. हे असलं नोटेशन किंवा हे बघितलं की आपल्याला खूप भीती वाटते, काहीतरी अवघड वाटतं, पण ते फार सोपं आहे, लक्षात ठेवा. बघा एक्झाम्पल बघा लक्षात. एक डिटरमिनंट लिहू आपण. 3 -4 1 7 2 5 8 -9 आणि -6 असे हे एलिमेंट्स आहेत. आता बघा नीट आहे. कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट C11 म्हणजे काय करायचं. तर पहिल्यांदा सगळ्यात आधी -1 raised to 1 plus 1 म्हणजे I plus j, I and j इथे आहेत. -1 raised to I plus j इंटू आता पुढे मायनर आहे बघा, मायनर MIJ. आता मायनर मगाशी तुम्ही शिकलेला. मायनर म्हणजे काय सांगा बघा. M11 म्हणजे आता इथं C11 आहे म्हणजे तिथं M11 असणार की नाही. मग फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट 2 5 -9 -6 2 5 -9 -6 आणि आता हे सगळं पुढे सोडवायचं. इज इक्वल टू आता -1 चा स्क्वेअर झाला ना, 1 + 1 2 झाले. -1 चा स्क्वेअर काय झाला सांगा, +1 झाला. इनटू ब्रॅकेट हा प्रॉडक्ट 6 2 = -12 मायनस साइन द्यायचं. 9 5 = 45 खरं -45 म्हणून ते प्लस झाले. आता 45 मधून 12 गेले म्हणजे 33 राहिले पॉझिटिव्ह. 45 मधून 12 गेले म्हणजे किती राहिले सांगा. 45 मधून 12 गेल्यानंतर 33 राहिले 30 पॉझिटिव्ह आणि 33 × 1 म्हणजे 33. त्या नंबरला म्हणायचं कोफॅक्टर ऑफ एलिमेंट 11 असं म्हणतात. C5 एक दोन बघितलं की लगेच कळून जातं. बघा C13 मी असं अदलाबदल दाखवलं. -1 raised to 1 + 3 इंटू डिटर्मिनंट. मला सांगा 1 3 एलिमेंट आहे की नाही.
फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 3 1 3 सोडून उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट 7 2 8 minus 9 7 2 8 minus 9 is equal to आता -1 raised to 4 म्हणजे परत +1 आले 8 9 जा 72 minus 8 2 जा 16 दोघांचा डिफरन्स घेतला तर तो 56 मिळेल तुम्हाला आणि बाहेर इंटू 1 आहे म्हणजे +56 आता बघा C21 cofactor of element 2 1 -1 raised to 2 plus 1 -1 raised to 2 plus 1 into determinant हा एलिमेंट 2 1 हा डिटरमिनंट बघा सेकंड रो 2 एलिमेंट सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 2 1 बघायचं 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून 1 2 3 4 कोण कोण सांगा -4 1 -4 1 -9 -6 आता बघा -1 चा क्यूब झाला -1 चा क्यूब -1 चा क्यूब निगेटिव्हच असणार आहे 6 4 जा 24 मायनस मायनस प्लस झाले मायनस साइन द्यायचं आणि -9 × 1 म्हणजे -9 म्हणजे +9 झाले यांची ऍडिशन 33 येणार आहे 33 पण इंटू -1 असल्यामुळे -30 कळलं का तुम्हाला सगळ्यांना आणि आता शेवटचं दाखवतो C32 कुठलाही दाखवतो C32 म्हणजे -1 raised to 3 plus 2 -1 raised to 3 plus 2 into determinant 3 2 म्हणजे काय पोझिशन आहे बघा हे बघा थर्ड रो सेकंड कॉलम बघा 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम सोडून उरलेले चौघ हे असं पटकन दिसले पाहिजे बघा थर्ड रो सेकंड कॉलम सोडून उरलेले चौघ 3175 हे जर तुम्हाला असे व्यवस्थित चांगले दिसायचे असतील की नाही तर कमीत कमी 5 डिटर्मिनंटची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करायची आज दिवसभरात हा रो हा कॉलम घेण्यावर काय राहतंय चौघ ते दिसलं पाहिजे असं पटकन फास्ट व्हायला पाहिजे तर हे झालं मायनर हा आता मिळतो मायनर हा कोफॅक्टर आणि हे सगळ्यांना मिळून कोफॅक्टर म्हणतात त्यातला हा मायनरचा पार्ट असतो आता -1 raised to 5 म्हणजे -1 कारण ते raised to 5 म्हणजे ऑड नंबर आहे ना -1 raised to 5 म्हणजे -1 इनटू ब्रॅकेट 5 3 जा 15 -7 1 जा 7 आता 15 मधून 7 गेले 8 राहिले पॉझिटिव्ह तर मागे मायनस पण आहे म्हणजे मायनस या प्रकारे तुम्हाला कोफॅक्टर्स लिहिता आहेत हे झालं ऑर्डर 3/3 च्या बाबतीत आता असं 2/2 चं दाखवतो बघा डिटरमिनंट मी इथे लिहितो आणि मग 2/2 चं दाखवतो ओके 2 - 4 3 7 असा एक डिटरमिनंट आता आम्हाला पाहिजे C11 म्हणजे -1 raised to 1 plus 1 into आता डिटरमिनंट नसतो तुम्हाला माहिती आहे मायनरचं हे कसं आहे मायनर म्हणजे डिटरमिनंट आहे पण ह्याच्यात तो मायनर म्हणजे एलिमेंट असतो मग 1 1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून उरलेला नंबर 7 आता -1 चा स्क्वेअर म्हणजे +1 आणि 1 × 7 म्हणजे 7 आता C12 बघा C12 -1 raised to 1 plus 2 आता 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम कव्हर केले तर नुसतं 3 होते बघा 3 म्हणजे इंटू 3 लिहिले आता -1 चा क्यूब किती येतो क्यूब 2 + 1 3 होतात ना क्यूब म्हणजे निगेटिव्ह आणि 3 पॉझिटिव्ह हे -1 म्हणजे आन्सर आलं -3 C21
म्हणजे -1/2 + 1. तर 2 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून कोण उरलं सांगा, तर -4 उरले. आता निगेटिव्ह नंबर आहे क्यूब आहे ना, क्यूब म्हणजे याचा आन्सर -1. -1 × -4 म्हणजे +4. आणि शेवटी C22 बघा, C22 -1/2 + 2 इंटू ब्रॅकेट. हा 2 2 म्हणजे बघा हे सेकंड रो सेकंड कॉलम सोडा, उरलेला एलिमेंट 2 दिसतोय तुम्हाला. आता -1 ची 4th पॉवर म्हणजे +1 आणि 1 × 2 म्हणजे 2. अशा प्रकारे आपल्याला कोफॅक्टर्स तयार करायचे. आणि हे जर का तुम्हाला चांगलं जमायचं असेल तर आज किमान 5 डिटर्मिनंट ऑर्डर 3x3 चे घ्यायचे. 3x3 चे सगळ्यांचे मायनर्स काढायचे, सगळ्यांचे म्हणजे 9 मायनर्स 9 कोफॅक्टर्स काढायचे. 3x3 ला 9 असतात ना. 2x2 ला कसे 4 असतात बघा, हे 4, तसे 3x3 ला 9 असतात. आणि ही प्रॅक्टिस तर भरपूर केला तर तुम्हाला प्रॉब्लेम्स नक्की त्याच्यावरची सोपे जातील. मग तुम्हाला एखादा डिटर्मिनंट कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करायला जमणार आहे. कोणत्याही रोनं किंवा कोणत्याही कॉलमनं ओपन करायला जमेल जर तुम्हाला मायनर्स आणि कोफॅक्टर्स व्यवस्थित आले तर. आणि हे सोपं आहे, अजिबात घाबरू नका. फार म्हणजे फार सोपं आहे. थोडी सुरुवातीला ह्याला प्रॅक्टिस लागते. नंतर तर तेही पैसे नाही, आपण डायरेक्ट डिटर्मिनंट ओपन करतो नंतर. पण सुरुवातीला मात्र ह्याची फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते आणि तुम्ही ती निश्चित करायची. ओके, बाकीचा पार्ट आता नेक्स्ट पिरियडमध्ये.